लढाई कायम राहणार. 177 दिवसांनी जामिनावर बाहेर आल्यावर केजरीवालांचा निर्धार. 10 लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीत. विधानसभेच्या तोंडावर हैदराबाद गॅझेटसाठी विशेष अधिवेशनाची शक्यता. मुलीशी चाळे करणाऱ्या भाजप नेत्याची क्लिप मोबाईलमध्ये होती. सीडीबाबत खडसेंचा गौप्यस्फोट. तर क्लिप डिलीट कशी झाली याचं कोडं उलगडत नसल्याची माहिती. मुलीची शपथ घेत राज्यपाल पदाबाबत प्रयत्न करण्याचं फडणवीसांकडून वचन. एकनाथ खडसेंचा माझा कट्ट्यावर गौप्यस्फोट. गिरीश महाजनांवरही आग पाखड. यापुढे भाजपसमोर कायमची फुली. खडसेंकडून माझा कट्ट्यावर भूमिका स्पष्ट. पवारांसोबतच राहणार, मात्र निवडणूक लढणार नाही, खडसेंची माहिती. भाजपनं विदर्भात केलेल्या सर्व्हेमध्ये महायुतीला फक्त 25 जागांचा अंदाज, तर फडणवीसांच्या होम ग्राउंडवर फक्त 4 जागांची शक्यता. सर्व्हेवर विरोधकांचं बोट. नागपूर अपघात प्रकरणी बारचा सीसीटीव्ही सापडत नसल्यामुळे संशयाला वाव. तर संकेत बावनकुळेंच्या मित्रांनी जास्त दारू न पिल्याचा अहवाल. अजित पवारांना पुन्हा एंट्री नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांची एबीपी माझाला मोठी माहिती. सुप्रिया सुळेंनी जागवल्या अजित पवारांच्या वडिलांच्या आठवणी. अनंतराव पवारांच्या जयंतीनिमित्ताने स्वतःचा लहानपणीचा फोटो शेअर. विदर्भातला महायुतीमधला वाद चव्हाट्यावर. धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील मविया नेत्यांना विचारून निर्णय घेत असल्याचा आशिष देशमुख यांचा गंभीर आरोप. काँग्रेस प्रथमच 3 पातळ्यांवर जाहीरनामा प्रसिद्ध करणार. राज्य, जिल्हा आणि प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्र जाहीरनामा राहणार. लाडकी बहीण योजनेच्या पैशातून घुंगरूचा व्यवसाय करणाऱ्या प्रणाली बारडचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. माझाच्या बातमीची शिंदेंकडून दखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.